नमस्कार नमस्कार नमस्कार. एवढी अवघड ट्रेक अशी नाही, नॉर्मल ट्रेक. A few moments later. ट्रेक जेवढी पहिल्यांदा स्टार्टिंगला जेवढी सोपी वाटलेली तेवढी सोपी तरी नाही, थोडीशी अवघड आहे. पण ठीक आहे, एकदम पण अवघड अशी नाही. मंडळी पाठून हातात आलेली आहे. तर बघा मंडळी, तर पाणी दिसता त्यापासून आपण स्टार्ट केलेला आणि आता पूर्णपणे गडावर पोचलेलं. छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार मंडळी, मी अंकित लवते तुमचं माझ्या व्हिडिओ स्वागत करतोय. तर टायटलवरसून तुमका समजला असत आम्ही इलो वासोटा ट्रेकिंगसाठी. आणि आत्ता ज्या ठिकाणी मी थांबलो त्या बामनोली विलेज या बेस विलेज आणि हैसून बोटीन तरी 1 तासाभराचं अंतर आतमध्ये जायचं लागतं आणि तिकडून नंतर मग ट्रेक सुरू होता. तिथं आमचा बेस कॅम्प आहे. तिथं आमचं हे कॅम्पिंग वगैरे आहे. जर तुम्ही रात्री इला असलास, जर कधी चेडू इला असलास तर तुमका रात्री कॅम्पिंगची वगैरे सोय आणि तुम्ही इकडे राहू शकतास रात्री. आणि सकाळी 8 वाजता बोट सुरू होतात आणि 1 तासाभराचं अंतर आणि त्याच्यानंतर मग ट्रेकिंग. तर सकाळी 3 वाजता पुण्यावरून इथं पोहोचलो 5:30ला. मी सकाळपासून नाही रात्रीपासून ड्रायव्हरला रस्ता दाखवत होतो. आम्ही इकडे कॅम्पिंग करू नाही, आम्ही पुण्यातला जास्त 2-3 तासाचं अंतर होता त्यामुळे आम्ही कॅम्पिंग वगैरे करू थांबलो नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट रात्री 2-2:30 वाजता बसलो आणि डायरेक्ट आता इलो. आता नाश्ता करणार आणि नंतर मग डायरेक्ट. पण आपला एक थोडासा प्रॉब्लेम झालाय आमचा. आम्ही डायरेक्ट आल्यामुळे ना आम्हाला कोणी स्वच्छता गृह देत नाही. कुछ ना कुछ तो जुगाड होईल जाएगा. कुछ ना कुछ तो करेंगे. एवढे 15-16 इंजिनियर एकत्र असल्यावर काय आता विषय. चला आता नाश्ता करू दादा. चला किम जोंग तुम्ही काय कोणाचे कान चावायचेच आहे त्या काही दिसत नसताना आबाळ एपळणे यालाच म्हणतात. आणि एपा एक जे भेटेल ते खाणे याला नुसत्या गोळ्या खायच्या आहे. आशु मेडिटेशन हे वाटतं हे पोडकं 2000चं आहे म्हणून. आम्ही किल्ल्यावर गेल्यावर एक 15 मिनिटाचं सेशन ठेवणार आहे सगळ्यांसाठी मेडिटेशन. हे आमच्या मुलांच्या आवडीचा विषय झालाय सध्या, हृदयातला विषय. तुमचं काय मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय का सर? ते काय झालं मला दिवसाचं दिसत नाही म्हणून. दिवसाचं काय बाष्पीभवन होतंय दादूस. एवढं आता ऊन नाही, उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त होतंय. क्वालिटीमुळे बाष्पीभवन होत असतं आणि उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त बाष्पीभवन होतं. प्युअर वॉटर हे ध्यानात घे. त्याच्यामध्ये फक्त टेम्परेचर डिफरन्स आला पाहिजे. ऊनच असलं पाहिजे असं काही काय पाटील. प्युअर 16 मेंबर चालू का बोट राहू दे सोबत दिवसभर त्याला काही विषय नाही. तू घेणार बोटवाला त्याच्या हातात पप्पा नाही त्याला धुळ म्हणतो. गणपती बाप्पा मोरया.
हे जे आपण पाहताय हे कोयना धरणाचं बॅकवॉटर आहे आणि आम्ही आता बोटीतनं प्रवास करून या जो आपल्याला दिसतोय त्या वाकोटा किल्ल्याकडे जातोय. हे 1 तासाचा बोटीचा प्रवास आहे आणि त्यानंतर आमची 1.5 तासाचं ट्रेकिंग आहे. इथं खाली कॅम्पला एकदम चांगली त्यांनी सोय केलेली आहे. आमच्यासोबत जेवण दिलेलं आहे. तिथं सकाळी आम्ही नाश्ता केलेला आहे. हा पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाईफ जॅकेट दिलेलं नाहीये. ती एक थोडी चुकीची गोष्ट आहे. याचा कदाचित काही दुर्घटना झाली तर सगळे बिनलग्नाचे पोरं आहेत, त्यांचं काय होणार? आणि कोणी कोणी आईबापाला एकटंच आहे, त्यांचं काय होणार असं आहे. पण बाकी खूपच सुंदर दृश्य आहेत. आम्ही रात्री 2 वाजता निघून घाटाचा खडतर प्रवास करून जावळीच्या या घनदाट जंगलामध्ये जे पाहू शकता तुम्ही, हे इतकं घनदाट जंगल आहे. या एकदम सुंदर असं दृश्य आहे आणि रोजच्या आपल्या दगदगीच्या जीवनातून कधीतरी माणसाने इकडे येऊन फ्रेश सुरुवात, एक फ्रेश रिस्टार्ट केलाच पाहिजे. अतिशय प्रसन्न असं वातावरण आणि माझ्या अतिशय भांडखोर असे सवंगडी यंदा दाखवा सगळ्यांना. तर मागे चेकपोस्ट होतो आणि आता चेकपोस्ट वरून पुढे गेलो. आता हज बॅग चेकिंग वगैरे होणार आणि त्यानंतर मग पुढे ट्रेकिंग सुरू. ओके सर. 13 प्लास्टिक 4 बॉटल 5 बॉटल घेतली का? 5-6 बॉटल आपलं झालं ना सगळं. हे आपल्यातलं नाही ना? 5 बॉटल हे आपल्यातलं नाही. नाही आमच्यातलं नाही. हे आमच्यातलं नाही. हे माझं शेवटचं झालं. 88 नंबर. आम्ही आत्ताच बोटीचा प्रवास करून खालून वरती आलेलो आहोत. तर इथं बोट पार्क केलेली आहे. इथनं आता 1.5 तासाचा ट्रेकिंग करून आम्हाला वर जाणं आहे. तर प्रत्येकाच्या बॅगा चेक केलेल्या आहे. पर हेड 500 रुपये एका ग्रुपचे डिपॉझिट घेतलेले आहेत आणि प्लास्टिकची चेकिंग झालेली आहे. आणि हे यांचा चांगला इनिशिएटिव्ह आहे का खाली आल्यानंतर तेच प्लास्टिकच्या बाटल्या सगळं ते आमचं चेक करून घेणार आहे. हे आमचे येड्या हळदी पण आम्हाला खाली सोबत आणायचे आहे, ते आमचं दुर्दैव आहे, सोडून दिले पाहिजे. त्यांचं बी घेतलंय ना, त्यांचं बी तिथं आज रविवार असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे. अंकितला मी रिक्वेस्ट करतो की सगळी गर्दी दाखवतो, म्हणजे कुठंच माणसाची कमीच नाहीये. पॉप्युलेशन भारताची. बघितलं तर शिकार हरिण वाघ नसतो, वाघ तुमच्या गावाचं नाव काय? अंधारी. आपण पण बोलू. हा आपला विठ्ठल आहे, एकदम होतकरू मुलगा आहे. याचं 12वी पर्यंत शिक्षण झालंय आणि एक्सटर्नल ऍडमिशन टाकलंय आणि आता तो मेहनतीने पैसे कमवतोय. हे असले चाळे करते म्हणून याला कुठे काही घेऊन जात नाही आम्ही. हे बघा, ज्या ठिकाणी जास्त उतारा किंवा उघड वाटा त्या ठिकाणी त्यांनी चिऱ्याचं बांधकाम केलेला आणि व्यवस्थित बनवलेला. त्यामुळे काय एवढी अवघड ट्रेक अशी नाही, नॉर्मल ट्रेक. पहिल्यांदा अवघड होती, आता जरा व्यवस्थित झाली आणि आपल्या एक पहिलं ओढो मिळालेला. हे बघा, वाटेत हनुमानाचं मंदिर आहे आणि सोबत गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे. इकडच्या साईडीन पाणी येतं पावसाळ्यात, त्यामुळे इकडची ट्रेक बंद असता. पावसाळ्यात बंदच असतं ना? किती पावसाळ्यात तरी किती महिने बंद असतात? पावसाळ्यात 4 महिने. 4 महिने म्हणजे जून पासून ऑगस्ट पर्यंत ट्रेकिंग बंद. ऑगस्ट नंतर परत सुरू. मग बेस्ट टायमिंग हाच आहे काय येण्याचा? की या झाडांची मुळात त्याची पण माती गेलेली आहे आणि डायरेक्ट मुळा दिसतात. यावरून समजता
ते सूर्याकडे दाखव की इतक्या घनदाट जंगल आहे की सूर्याची किरण सुद्धा आतपर्यंत येऊ शकत नाही. हो, त्यामुळे बऱ्यापैकी झाडं बघा तुम्ही अशी सरळ वरती गेली आहेत आणि नंतर मग वरती जाऊन परत पसरली आहेत वरती, पण खोड एकदम असं सरळ उभा, त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत न पोचल्यामुळे झालेला. आणि अंकित मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलने सांगितलं की हा नागेश्वरचा वड आहे सगळा. ओके. आणि इथनं नागेश्वराच्या वडाला मारुतीच्या मूर्तीपासून प्रारंभ होतो. ओके. हा चला चला. ही बघा, जसं हनुमानाचं मंदिर मागे गेला आणि तशी थोडस स्टीप स्लोप चालू झालं, त्यामुळे आधी सपाटच होता, आता थोडा थोडा चढाव सुरू झाला हनुमानाचं मंदिर झाल्यानंतर. नागेश्वराचा वाढ चालू झाला. त्याला काय मेडिटेशन नागेश्वराचा वाढ म्हणतो. ओके. हे बांधलेला की आपोआप पडलेला? हे बघा, जसं हनुमानाचं मंदिर मागे गेला त्याच्यानंतर खरी ट्रेकिंग सुरू झाली. थोडंसं आधी स्टीप वाटलेलो, आधी थोडंसंच वाटलेलं चढाव, नंतर खूप मोठं चढाव होतो. तुम्ही माझी अवस्था बघू शकतास, त्यावरून कळला असतात. फक्त आम्ही फास्ट तो चढत दिलो एकदम, पण आता थोडंसं प्लेन रस्ता आणि पुढे परत एकदा चढाव दिसता. म्हणजे ट्रेक जेवढी पहिल्यांदा स्टार्टिंगला जेवढी सोपी वाटलेली तेवढी सोपी तरी नाही, थोडीशी अवघड आहे, पण ठीक आहे, एकदम पण अवघड अशी नाही. हे बघा, आता खरं चढ सुरू झाला, 30% फक्त झालेला, तरी पण कळसुबाई चढताना माझा मित्र असं म्हणत होता 10% बाकी 10% बाकी, 10% यायला 4 तास लागून गेले. ओके. तरी पण अजून 2 टप्पे आहेत. जेवढे आज मी आता इलो तेवढंच आणखीन 2 टप्पे आहेत, पण ठीक आहे. सुमित भाई दमलाय काय? गणेश शेठ काय? खतरनाक. ओके. ट्रिप खतरनाक तर आहे. पहिल्यांदा एकदम प्लेन होता त्यामुळे सोपी वाटली, पण आता वाटते हाय अभी मजा आएगा ना भिडो. या अभी मजा आएगा ना भिडो. चला, शर्मा मधले अभी मजा आएगा तो शायद आएगा. पाटील तुमचं काय म्हणणं आहे? मजा आएगा? पाटील पण अभिमान वाटेल. ओके. चला. हर हर महादेव. आमचा लीडर इकडून गेलाय, तिकडून शॉर्टकट आहे, इकडून थोडं हार्ड स्टीप स्लोप आहे. हा ए खतरनाक. सांभाळून चला. बरोबर. खालून जात होता त्याने पकडलं. चला एकदम. चला. हे बघा, एकदम खतरनाक वाला स्टीप स्लोप होतो, तरी पण तो व्यवस्थित पार झालेला. तर मंडळी, फाटून हातात आलेली आहे. 2 मिनिटं रेस्ट घेतले, थोड्या वेळानं जरा हार्टबीट नॉर्मल झाली, मग पुन्हा वरती सुरू करू. तरी अजून 40% झालं असेल हार्डली, अजून खूप आहे, निम्म्यापेक्षा अधिक आहे. फोटो तर बघा मंडळी, तर पाणी दिसता थैसून आपण स्टार्ट केलेला आणि आता पूर्णपणे गडावर पोचलेलं. पूर्ण तिथपासून या जंगलातून पूर्ण हे सगळं चढत फायनली अवस्था बघू शकतास काय झालेली आहे. सध्या काहीच ताकद नाही, सगळा एनर्जी पूर्ण डाऊन. 10 मिनटं बसणार. बऱ्यापैकी पोरं अजून खालीच आहेत, निम्मी इले आहेत, एक 6-7 जण वरती इले आहेत. विठ्ठलबाई पण सोबत आहेत आपल्या. फायनली पोचलेलं. अजून
अजून एक 7-8 जण खालून येऊचे आहेत, त्यांची वाट बघत आता जरा थोडा वेळ शांत. हे बघा पाठी मस्तपैकी व्ह्यू, ऊन थोडासा पण जास्त त्रास करत नाही, पण आता जरा मस्त वाटतं. पाठी व्ह्यू बघू शकतात आणि वारो पण एकदम असं गार सुटलेलं, त्यामुळे असं वाटत नाही की दमलं खूप थकलं, पण बरं वाटतं. कसं वाटतंय? एक नंबर. काय गणेश भाऊ? कम्प्लिटिंग या वरती पोहोचल्यावर जो आनंद वाटला ना तो ऑसम होता, कुठे कम्पेअर नाही करू शकत आपण त्या गोष्टीला. शर्मा तर काल नाशिकवरून जाऊन आले, झोपलं बी नाही. शर्माचं स्टॅमिना एकदम जोराचा. शर्मा काहीतरी खाऊ काढता, बघूया काय. प्रसाद शर्मा, त्र्यंबकेश्वरचा प्रसाद घेऊन येलो शर्मा. घ्या थोडं गोड घेऊया, घ्या शुगर मेंटेन करूया. मंदिर आहे का? होय कदाचित मंदिरासमोर गर्दी बघू शकता. मंदिराचा हनुमानच्या आरती जसे सगळे पोचले आडवेच पडले डायरेक्ट. ट्रेक खतरनाक होतो, भयानक. काय सुमित भाऊ कसं वाटतंय? विठ्ठल भाऊंसाठी काय रेग्युलर आहे, रोजच आहे काम. अजिबात दमलाय. होय पूर्ण नॉन स्टॉप मारलंय भावानं गाड्यानं. हे बघा इथं पाण्याचं तळ आहे, तळ आहे. काय काय राम भाऊ कसं वाटतंय? उद्या संध्याकाळी मी भेटेल. बोलत नाही सक्सेसफुल मिशन, सक्सेसफुल. मला वाटत पण आले पूर्ण बघू शकता तुम्ही. घामाघूम आपण शेअर केलेलं आहे. मिशन फतेह झेंडा. आमचे चंदू भाई आले वरती. काय चंदू भाऊ कसं वाटतंय? एक नंबर ट्रेक आहे, सगळ्यांनी एकदा तरी. सौरभ भाई आमचे 2 कार्यकर्ते आणखी येताना. सौरभ जाधव, ओ मांजरे पाटलांनी सर गेलाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्यांचं नेटवर्क आहे त्या अजिंक्य मांजरे. कसा आहे एनर्जी, कशी आहे एनर्जी एकदम? काय बोलली पाटील कसं वाटतंय? कशी आहे एनर्जी बघा पाटलांची, एकदम सळसळतं रक्त. ह्या वयात जय शिवाजी, तुम्ही जय शिवाजी महादेव. या हरामीकडे चालायला ताकद नाही. पाटलांचा स्टॅमिना तुम्ही बघू शकताय, अजिबात घाम नाही काय नाही, एकदम तरतरीत. पहिलं भाकरी उघडा, आता भाकरी सगळ्यांना येऊ द्या, सगळ्यांसोबत खाऊ. कोणाला सोबत राहू द्या, काही खाली फेकू नका, कारण सुरुवात राहिली आपल्याला. पाटील आला. काय वाटेल, कसं वाटतं? काय सांग तुझा एक्सपिरियन्स सांग मरे, असं काय करतं? अरे तुम्ही आमच्या सोबत होते पुढे. फर्स्ट एड आणले, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. चांगला गट चालायला हा. सरळ चालू एकदम चालू जमते. होय. हे बघा आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. गेला. हे बघा भावानं 2 घेतलेत आतापर्यंत. वासोटा फोर्ट, अरे कुठे दिसतंय, हा सॉरी. हे बघा
वासोटा फोर्ट. ये कसा आहे? तर मंडळी सगळी पब्लिक गेलेली आहे. फक्त आता दोघे जण राहिलेत, अक्षय गीते आणि मनीष मनीष पाटील. हे दोघे जण अजून मिसिंग आहेत. आता ते खरं राहिलेत, कोणाक माहिती नाही कुठे ते पण माहिती नाही. जेवण वगैरे करून थांबलं असेल, आपल्याला काय माहिती. पाटलांना भरपूर भूक लागलेली आहे. पाटील म्हणतात मने आणि अक्षय राहू दे, चालू करा. इकडे चालू बी झाले. 5-10 मिनिटं तरी नावापुरतं थांबा रे. 15-20 मिनिटं काहीतरी ठरवून. ही एक बाटली आपल्या 70 ने पडलेली आहे पाण्याची. 203 बाटले घेतलेले ते पाण्याचे. हा, ताक 100 रुपयाला एक बॉटल. आपण किती बॉटल घेतल्यात? 1 2 3 4 5 6 100 रुपये एक बॉटल ताकाची आणि 203 बॉटल पाण्याचे. बघा सगळ्यांना आपल्याला टिफिनची सोय खालूनच आपण करून घेऊन आलेलो. चपाती आणि मटकीची भाजी. खाली शेंगदाण्याची चटणी पण आहे आपल्याकडे. घे की. कचरा भरून घेतलेला. ओके, जसं आपण खालून कचरा आणलो तसंच परत घेऊन जायचं जाताना. कचरा आम्ही वापस पण घेऊन जाणार आहे. आम्ही एक जबाबदार नागरिक आहे. चांगल्या घरचे पोरं आहे. आम्ही चुकून आम्ही एखादी बाटली फेकली तरी ताकाची म्हणून आमचीच म्हणून आम्ही त्यांना देणार आणि 500 रुपये वापस घेणार. अजून काय असलं तर बाबा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा गोलब सरांचे आदर्श विद्यार्थी. सरांचा आदर्श विद्यार्थी आणि आमदारांचा जास्तच प्रभाव झालाय त्याच्यावर. सुमित सरांनी ताक पिल्याने आणि आता वामकुक्षी मराठी भाषेचं ज्ञान माझ्याकडे घेतलं. सुमित सर वामकुक्षी घेताना आमचे ड्रायव्हर साहेब काय सांगतायत सांगा. सांगा की सांगा सांगा की आता काय मग काय. त्यांचा भाऊ पॅरा ऑलिम्पिक्स आहे आणि ते आता काहीतरी सांगणार आहे. 1600 आउट ऑफ आहे. 1600 आउट ऑफ मारलेला पैलवाने. साताऱ्याला 3 वर्ष काढलेले. लय माहिती आहे. आत्ता गाडी 2-3 दिवसात 1600 किलोमीटर केलेली आहे. रात्री बी घाट असला डेंजर चालवलेला आहे. विषयच नाही. आजच नाही करायचा भाऊचा विषयच नाही. मोकार गाणे वाजलेले. एका हाताने गाणे वाजत होता पहिला आणि एका हातात स्टिअरिंग पिंगी होता. आणि आजभर फाटून हातात येत होती पण म्हणलं जाऊ द्या आता काय करायचं. सांगा आता कसं करायचं. झोपायचं. हे बघ हे बघ कुठं होता तुम्ही. आम्ही ठरवलेलं तुम्हाला आता डायरेक्ट. कोण तुम्ही ओळखत नाही आम्ही. अरे तुम्ही डिझर्व करतात का. तुम्ही कुठं आमच्यासोबत आलाय. तुम्ही कुठं आमच्यासोबत आलाय. अरे आम्ही म्हणलो आता तुम्ही डायरेक्ट बोटीवरच भेटताय आम्हाला. आलाच नाही. नको नको तुम्ही जावा. तुम्ही खाली जावा. तुम्ही पुण्याला जावा. कोणाला करायचंय का. नाही नाही तू अरे 2 डबे. आम्ही इथेच विचार करत होतो तुझ्याकडे 2 डबे आहेत पण म्हटलं आता काय आम्ही केले ऍडजस्ट आता. चला मी येतो. 2 लागतो. तुम्ही थांबले नाही आमच्यासाठी.
कसा होता ट्रेक? एक नंबर. खाली झोपला होता, खूप वेळ झाला त्याला. अजिंक्यनं महाराज घेतला वाटतं. थांबलो, शॉक भरपूर आणलाय त्याला. 2 बाटल्या आणल्यात, कंटाळू देणार नाही त्याला. काय मनीष, कसा होता ट्रेक? भारी होता. भारी होता. बरीचशा तोंडून शिव्या यायला लागल्या म्हणजे तुम्ही बघू शकताय कसा होता. तुम्हाला समजलं असेल. कोण कोण राहिले जेवायचं? कसं, कुठल्या किल्ल्यावर? वासोटा. अशा प्रकारे आमचं जेवण उत्तम प्रकारे झालं. मटकीची भाजी, चपाती व ताक यांचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे. मराठीत आस्वाद घेतलेला आहे. आस्वाद मराठीच आहे, ते मराठीचा आस्वाद. शुद्ध मराठीत बोला असं म्हणतो. हो अंकित 2 मिनिटं थांबा ना. थांबा. हे काय करायचं? चुना करायची याच्या. ढकला की बघा जमते काय. थांब रे, मला ढकलायचं नव्हतं. एवढे सगळ्या पोरातून दोघांना ते कम केलं असं. हा आला की गाईड खरंच आपल्या सोबत आहे. गाईडची खरंच भावना आपल्याला समजून. ओके, काय होते विठ्ठल भाई? काय ओके, इथं पाण्याची विहीर होती, पण आता चांगल्या कंडिशन मध्ये नाही आहे तेवढ्या. पाणी एकदम जरा खराबच आहे, पण इथं आधी होती. मला सगळे बीडचेच लावायची सवय लागली ना. काय माहिती, कोणतरी म्हणते नुसतं बदनामी करते बीडच्या. काय हे जे गोल आहे ना, फोकस कर. हे जर एखाद्याच्या अंगाला आपण लावलं तर त्याच्या अंगाला इतकी खुजली येते की कमीत कमी 2 दिवस तो शांतपणे झोपू शकत नाही. आणि हे ध्यानात ठेवा पोरांना, मी हे बॅगेत भरून घेऊन जात आहे. उद्यापासून जर मला कोणी त्रास दिला तर तो काय नीट झोपणार नाही 2 दिवस. हे मी तुम्हाला अगोदर सांगतोय भाऊ. ह्या फुलाला आग्या बोंड म्हणते, आणि तुला तर पहिलेच आग्या बोंड म्हणतात. तर म्हणजे हा इको पॉइंट आहे समोरचा. कडेलो याला काय म्हणतात? कडेलो कुठे? बाबूकडा. ओके, हा जुना वासोटा. हा वरचा सगळ्यात जुना वासोटा काय? म्हणजे हे जॉईंटच होतं पूर्ण. हा, पडून गेल्यामुळे ते बंदच झालं. एव्हा म्हणजे ह्यो जो पाठी दिसता कडो एका जुनं वासोटो म्हणतात. जुनं वासोटा. आणि पहिल्यांदा इकडून वाट होती, हा पूर्ण सगळा एकत्र जोडलेला होता. फक्त आता ते नंतर मग इकडचं तुटल्यामुळे सगळं आता तो वेगळं झाला आणि हे वेगळं झाला. तर याला बाबूकडा पण म्हणतात. ओके, तर इथून कडेलोट करायचे आधी, त्यामुळे एका बाबूकडू म्हणतात. हा, याच्या आधी बॅक साईडने काढा. आणि हा आता इको पॉइंट पण आहे. आवाज ऐकू येईल काय हाक मारले तर? बघूया एकदा. अंकित दुसऱ्या बायको चालला, आपणच शांत राहू. आणि गोष्ट हा, हे सगळ्यांनी शांत राहून एकदा घोषणा देऊ. येते काय बघूया परत रिटर्न आवाज. तर आवाज येत आहे इको पॉइंट वर, फक्त कॅमेऱ्याच्या माईक मध्ये तेवढं कॅप्चर करणार नाही, पण आवाज येत आहे. थांबा रे. महादेव हा चालू कर तुझं. काय काय अंधारा वाटेतून नेतोय पब्लिकला घसरून डोक्या पूर्ण. ही बघा, इकडे घनदाट जंगल असल्यामुळे बऱ्यापैकी ना झाडा सरळ उभी जातात अशी, आणि मग वरती जाऊन अशी मोठी पसरतात, कारण सूर्यप्रकाश वरती मिळतात, खालीपर्यंत सूर्यप्रकाशच येत नाही. तर मागचं इको पॉइंट वगैरे असे 2-3 स्पॉट होते, ते सगळे मागच्या एका साईडचे बघितलेले आहेत. आणि आता पुन्हा आम्ही रिटर्न
परत ह्या मंदिराकडे गेलो. ह्या मंदिर मेन हा मधचा सेंटर हा. आणि आता त्या साईडीक जाणार. त्या साईडीक एक मंदिर हा मगाशीच दाखवलेलं होता, शिव मंदिर हा. शिव म्हणजे पिंड आणि त्याच्या पुढे एक कडू हा. आणि त्या कड्याकडे सगळे फोटो वगैरे काढणार. बस एवढंच किल्लो, जास्त मोठं किल्लो नाही. तर हे बघा, हे शेवटचा पॉइंट हा किल्लो संपता. चार्जिंग किती टक्के राहिले आता? 7. मला लावली थोडस. आणि हे बघा शिव मंदिर ह्या साईडिक, त्या हनुमान मंदिराच्या उजव्या साईडिक शिव मंदिर आणि ह्यो कडवा. आणि बस हे बघा, इथपासून खाली गेल्यावर हा पुढचा कडो तिथपर्यंत. आणि हे शेवटचे पॉइंट आहेत. आणि त्या साईडिक ते इको पॉइंट वगैरे तो शेवटचा पॉइंट होतो. तर बघा मागे कडो तो आता आम्ही ग्रुप फोटो घेतलो जस्ट. आणि आता शिव मंदिर, या शिव मंदिराच्या पाया पडणार आणि मग परतीचा प्रवास सुरू पुन्हा एकदा. जास्त मोठं किल्लो नाही, एक इको पॉइंट, ती विहीर, मंदिर, मरी हनुमान मंदिर आणि हे शेवटचं एक पॉइंट. बस एवढीच होतो किल्लो, जास्त मोठं नाही. पण हा ट्रेक मात्र खतरनाक. ट्रेक एकदम खतरनाक होतो. चढ म्हणजे असं चढ होतो, जे खाली एक हनुमान मंदिर होता आणि गणपतीचा हनुमान आणि गणपतीचं जे मंदिर होता, त्यानंतर जो काय चढ लागलो तो चढ काय संपलोच नाही शेवटपर्यंत. खतम आहे मित्रांनो. नाही हा उतरायचं काय एवढं काय नाही रे. तर मंडळी आता आम्ही गड उतरान जस्ट जो वनविभागाचा चेक पॉईंट होतो, जे प्लॅस्टिकची आपण काय काय किती प्लॅस्टिकची पिशवी नेलेले आणि किती बाटले वगैरे नेलेले याची नोंद करून घेतलेली होती. आता थंयच परत आपण तेवढाच प्लॅस्टिक परत पुन्हा घेऊन येलो की नाही ह्या चेकिंग होणार आणि मग आमका बाहेर सोडणार. काय होते फिलिंग गुड. या तर मंडळी अशा प्रकारे वासोट्याची ट्रेक खतम झालेली आहे. आणि आता बोटीच्या जवळ येलेलं आणि शेवटचं क्षण थोडक्यात खाली उतरलो. ट्रेक मस्त होती, एक नंबर. चढताना एकदम पहिल्यांदा काहीच वाटलं नाही आणि नंतर जो काय चढ होतो खतम. त्याच्यानंतर मग वरती जाऊन पडलो. आता थोड्या वेळ खाली उतरलं. आताच म्हणले की जराशी फाटली, हा म्हणले अशी फाटली, थोडीशी फाटली पण मजा वाटली. वासोटा नावाचा वासोटा आहे. खतरनाक ट्रेक आहे, खतरनाक ट्रेक आहे. तुम्ही आवर्जून यावे अशी हा तयारीने या. गेलेला कचरा खाली आणा. खाली 500 रुपये दंड आहे. आवर्जून या सर्वांनी. ओके, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. जय भवानी, जय शिवराय.